इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। बदलापूरमध्ये मंगळवारी शाळेबाहेर आणि रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या हिंसक आंदोलनामुळे शहरात अजरामरकीची स्थिती निर्माण झाली होती। या प्रकरणी बदलापूर पोलीस आणि कल्याण रेल्वे पोलिसांनी संयुक्तरित्या 3 वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत। बदलापूर पूर्व पोलिसांनी शाळेबाहेर आंदोलन करणारे आणि शाळेच्या मालमत्तेचे नुकसान करणारे आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे। त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकाजवळ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा एक वेगळा गुन्हा नोंदवला आहे। तिसरा गुन्हा कल्याण रेल्वे पोलिसांनी रेल्वे रोको आणि रेल्वे ट्रॅकवर आंदोलन करणाऱ्यांविरोधात दाखल केला आहे। बदलापूर पोलिसांनी या प्रकरणात सुमारे 40 जणांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। उल्हासनगर परिमंडळ 4चे उपायुक्त डॉक्टर सुधाकर पठारे यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे। शहरात सर्व काही सामान्य आहे, इंटरनेट सेवा बंद आहे, परंतु सर्व गोष्टी उपलब्ध आहेत आणि नागरिकांनी आपल्या सोयीनुसार रोजचे कामकाज चालू ठेवावे। पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत आणि लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली आहे। पुढील तपास सुरू आहे असे पठारे यांनी सांगितले। कल्याण रेल्वे पोलिसांनी मंगळवारी बदलापूर रेल्वे ट्रॅकवर आंदोलन करणाऱ्या 300 ते 400 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी 28 जणांना अटक केली असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे। पोलिसांच्या अहवालानुसार मंगळवारी मोठ्या जमावाने रेल्वे ट्रॅकवर आंदोलन केल्यामुळे एक्सप्रेस मेलसह लोकल गाड्यांचे सेवा 10 तासांपर्यंत ठप्प झाल्या होत्या। वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतरही जमाव जागा सोडण्यास तयार नव्हता, त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली। आम्ही रेल्वे ट्रॅकवर अडथळा निर्माण करणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान, दगडफेक करणे, पोलिसांवर हल्ला करणे आणि रेल्वे सेवा विस्कळीत करणे या आरोपांखाली 300 ते 400 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। आतापर्यंत 28 जणांना अटक केली आहे आणि पुढील तपास सुरू आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले। रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की आंदोलकांच्या विरोधात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओचे बारकाईने परीक्षण केले जात आहे आणि प्रमुख आंदोलकांना ओळखून त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे।